आज आम्ही गेलो होतो चाकतालवरती खुब्या आणायला. चाकताल म्हणजे आमच्या इकडच्या कातलालाच एक नाव दिलेलं आहे चाकताल. आणि अशा ठिकाणी जाणे म्हणजे भरपूर खतरनाक होऊ शकतो, कारण पाय वगैरे घसरून असे मार लागू शकतो. आणि ह्या साईडचे कातल जेवढे खतरनाक आहेत तेवढे सुंदर देखील आहेत. त्यातले धबधबे वगैरे पाहू शकता तुम्ही किती सुंदर. आणि आमच्या वरच्या साईडवर आहे ना असा आमच्या गावाचा एक नजारा दिसतो. आणि त्या नजारामध्ये अशी चहा वगैरे बनवून पिण्यात भरपूर मजा वाटते. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज चालू आहे आपण खुबे आणायला. आणि आमच्या इकडे आहे ना खुबेमध्ये ह्या टायमाला भरपूर मिळतात. आणि ह्या टायमाला माणसं आमच्या गावातली भरपूर खुब्यानं जातात. आणि आपण पण चाललो आहे खुब्याना. आणि आपल्यासोबत आहे साहिल आहे आणि आविष्कार आहे. त्याला काहीतरी 3:30 वाजून गेले असतील. 4 वाजले ना, बहुतेक 4 वाजले. म्हणजे लेट झाला, जरा लवकर जायला पाहिजे होतो, म्हणजे भरपूर टाईम आपल्याला फिरायला भेटला. आरामात पाय दे, आरामात रे. डोंगरातून आमच्या गावाचा नजारा बघा किती भारी दिसतोय. केवढा आहे आणि इथं पाय स्लिप झाले ना ते चांगलाच काम होईल. इथं आडतात. इथं खूप आहे, इथं मोठा आहे. कसले मोठे भेटतात बघ, मस्त भेटतात रे मोठे मोठे. मोठे मोठे आहेत ना. पटापट निवडतो आवडी. दर पहिलं असते चढू ग्रीप. आणि ह्या साईडला आहे ना मोठे मोठे असे कडे आहेत, त्या काड्याने चढून जायला लागतो. दगडी लुटून वगैरे खाली हवी. आणि असे बारीक साईजचे असतात ना खुबे, ते खायला मस्त, म्हणजे असा एकदम कडक नाही लागत. आणि मोठे खुबे असतात ना ते जुनाट असतात, आणि ते कसे माहिती चावायला वगैरे पण जास्त प्रॉब्लेम होतो ते. आणि आहे ना पूर्ण आहे ना स्लिप होतील असे झालेत का, तर लगेच पाय स्लिप होतील. कसं काय भारी वाटते ना. काटला फोटो काढतो मी. उभे राहिले एक साईडला, साईडला फोटो काढायची चालली आहे बघा. फोटो काढू घेत सर, फोटो काढतो तुझा. छान, जास्त खाली जाऊ नको. बॅक साईड हो येतोय घे. हात कर लांबी मस्त. हा ना आहेत कसं आहे तिथं. हे बघ भरपूर आहेत. एक लाकडा आहे. समोर आहे ना, समोर आपलं गाव आहे बघा. इकडे नारळीची झाडे दिसत आहेत ना, तो गाव आहे. आणि हा टेप आहे इकडे बाजूला, हा डोंगराला आम्ही टेप बोलतो इकडे. आणि इथे मध्ये आहे तो बंधारा दिसतोय बघा. भरपूर वर आलो आपण गावाच्या. कसला सीन वाटते बघा, हे पडल. आणि ह्या साईडला आहे ना एवढा वारा वगैरे लागतो ना, एक नंबर. कारण आपण या पूर्ण डोंगरावरती आहो आणि खाली गाव आहे आपला त्या साईडला. आणि हा पूर्ण कातल साईड आहे. आणि आपण एकदम टपरामध्ये आहे, त्याच्यामुळे आहे ना इकडे वारा वगैरे पण मस्त लागतो. हवा वगैरे एकदम शांत हवा. एक काड्या आहे ना मित्रांनो समोरच आहे आपल्या, तिथलं एक सीन आहे ना, एक नंबर सीन आहे, मला दाखवतो चला. जाशील खाली, होय जाशील. आवडी जाशील खाली. डोकापटेल
डायरेक्ट काय तू याडी आहे. साहिल आहे ना, साहिल बहुतेक गेलेला खाली. म्हणजे आपण अर्ध्या तास व्हिडिओ चालू केली, अजून वरनं गेलेला तो खाली. हा तिथं लय भारी आहे. हा तो धबधबा चांगला आहे, तिथं घेऊ आपण फोटो. आणि बघा आपल्या साईडला मित्रांनो धबधबा कसले भारी आहे ते बघा, एक नंबर पॉइंट आहे. धावत धावत तो बघा हा ऐकणार नाही. खेकड्या भेटत असतील, चिंबोरा पण भेटत असतील ह्या नदीला थोड्या थोड्या. भाटोरल्या भरपूर आहेत अशा सफेद खेकडे आहेत ना, सफेद खेकडे इकडे भरपूर आहेत. होत आहेत बहुतेक वाजले असतील 5:30. आणि मस्तपैकी आहे ना इकडं चहा होते. आणि वातावरण बघा मस्त पावसाचं झालं इकडं. आणि असं जंगलात येऊन आहे ना चहा वगैरे पिरायला भरपूर मजा येते. फायनली बघा इकडे चहाला उकळ आलं आहे. आली चाय. आणि इकडे आहे बिस्किट. फायनली आहे ना मस्त चहा झाले, पिऊन घेऊया. आणि वारा बघा कसला सुटला आहे, खतरनाक वारा सुटला. चहा पियाला मित्रांनो चहा प्यायला. आणि आपण आहे ना खुब्यानं आलेलो आणि पावसाचं वातावरण आहे आणि इकडे कशी थंडी वगैरे पण भरपूर लागते, त्याच्यामुळे मला चायचा प्लॅन केला, मस्तपैकी चहा बनवली. फायनली आहे ना मित्रांनो आपल्याला खुबे भेटलेत, तर मस्तपैकी आहे ना घरी जाऊन बनवूया. तर चला पटापट जाऊ घरी, कारण भरपूर टाईम झालाय. कमसे कम आहे ना 6 वाजले असतील, 6 सव्वा 6 काहीतरी झाले असतील. पटकन आहे ना ते बॉईल करून घेऊ पहिले. एवढं कच्चेत ना. फायनली आहेत ना इकडे बघा खूप मस्त बॉईल झालेत. असे पूर्ण आहे ना साफ करावे लागतात. तेच भेटले तरी पण पाठवून आहे ना साफ करून घेऊ. लहान असायचो ना तेव्हा आई वगैरे खुबे घेऊन यायची. त्या टायमाला ना आम्ही असे खुबे खायचो डायरेक्ट, म्हणजे बॉईल केलेले आहेत मस्त लागतात. पण अशा आम्ही खुबे खायचो पहिले भरपूर. फायनली एवढे खुबे त्यातून काढून झाले. हे बघा किती होते मित्रांनो, आणि निघाले बघा किती. बस झाले. चला आता पटकन बनवूया. खुबे बनवण्यासाठी मित्रांनो आहे ना आपण मस्तपैकी बघा बटाटा बारीक केलाय. आणि बटाटा आहे ना खुब्यांमध्ये लय भारी लागतो, एक नंबर लागतो. पण अंडी पण टाकतात ना प्रियंका? हो, काही लोकांना अंडा आवडतो तो अंडा टाकतो. आपण अंडी नाही टाकायची, आपण आहे ना बटाटा घेतला. बटाट्यामध्ये मस्त लागतात खुबे. त्याच्यामध्ये कांदा, टाकला आपण इकडे टोमॅटो. टोमॅटो टाकल्यानंतर आहे ना टोमॅटो टाकल्यानंतर याला नुसता त्याला परतून घेऊ. आता घालवायला मसाला म्हणजे आपला घरगुती मसाला. हे काय आहे? धना पावडर, गरम मसाला, गरम मसाला. मस्त म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा असेल ना तर आणखी खायचं. किती टाइम लागतो शिजायला? 5 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं ना.
5 ते 10 मिनिटं आपण त्याला मस्तपैकी इकडे ठेवूया. त्याच्यामध्ये आंबोशी असेल ना तर आणखीन चव लागते आणि आंबटपणा येतो. मस्त आहे ना, आंबटपणा येतो आंबोशी असेल तर. आणि एक नंबर ना, माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलं. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलंय आपण, डायरेक्ट झाकण ठेवू म्हणजे वाफेचं पाणी होईल ना खाली. आणि फायनली आपल्या इकडे खुबे झालेत. आपण पाणी टाकणार होता मस्तपैकी बघा, पाणी पण सुटला. एक नंबर झाले. त्याला मस्त खाऊन घेऊ पटापट, भूक पण भरपूर लागली. फायनली आहे ना मित्रांनो, आपले इकडे थाळी तयार झाली. आणि बघा इकडे खुबे आहेत आणि इकडे घेवड्याची भाजी आहे, चपाती, मस्तपैकी भात. तर मित्रांनो या जेवायला. मस्तपैकी चपाती आहे आणि इकडे खुबे आहे ना, गेल्या वर्षी खाल्लेली आहे आणि आता ह्या वर्षी गेल्या वर्षी खाल्लेली आहे ना, आता ह्या वर्षी खातो. एक नंबर, वर्षातून एकदा त्या मित्रांनो खायला. चला तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत